लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त MRPS ग्रुप रवी कुले यांच्या नेतृत्वात जनतेला ज्यूस वाटप करण्यात आला। आज मला इतका आनंद होतोय। 24 डिसेंबर 1996 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाची निर्मिती सन्माननीय रवींद्रजी पवार साहेब आणि एकनाथराव गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत त्याची निर्मिती झाली। त्यानंतर 2006 पासून आज मितीपर्यंत लोकनेते मान्य क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले आणि त्यांचे शिष्य सन्माननीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान बचाव समितीचे अध्यक्ष आणि स्मारक कृती समितीचे सहसचिव सन्माननीय वसंतजी तुरसुंदर यांच्या नेतृत्वाखाली आज जे तुम्हाला माहोल दिसतोय ते त्यांचे उपकार आहेत। दोन स्मारकाचे भूमिपूजन केलं, त्यासाठी तमाम मातंग समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। परंतु जो आरक्षणाचा मुद्दा तुम्ही सध्या लढवताय, दोन जातीमध्ये वाद, तो कुठेतरी विकोपाला गेला पाहिजे। आणि तुम्हाला जर खरंच आरक्षण द्यायचं असेल, रविशेठ खुडे हे आमचे लहानपणापासून मित्र आहेत, होतकरून तरुण आहेत आणि मातंग समाजाप्रती असलेलं त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं महत्व या माध्यमातून सिद्ध होतंय। आज त्यांनी कमीत कमी 50,000 लोकांना ज्यूसचं वाटप केलेलं आहे। अजून लाखभर लोकांना लाख लोक जरी आले तरी त्यांना वाटप करण्याची त्यांची तयारी आहे। तेव्हा एक 52 दिवसाचं आंदोलन झालं होतं। गोखले साहेब होते त्या आंदोलनामध्ये, मधुकर कांबळे होते, मी होतो आणि मी उद्यान बचाव समिती स्थापन करून इथं आंदोलन तयार केलं। 52 दिवस आंदोलन चाललं। त्याच्यामुळं पुतळा जो उठवून जिजामाता उद्यानला जाणार होता तो थांबवण्यात आला। तो या जो पूल बनवला त्याला वळण देण्यात आलं आणि पुतळा सुरक्षित ठेवण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्रातून जे विविध संघटनाचे लोक आले त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि जसे या पुतळ्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जागा झाला। महाराष्ट्र जागा झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, त्या टायमाला राज ठाकरेंनी नवनिर्माण सेना स्थापनच केली होती। त्या टायमाला राज ठाकरेंनी मोठं योगदान आपल्या आंदोलनाला दिलेलं आहे। त्यांनी जो इतर आंदोलनाचा खर्च राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। नितीन गडकरीजींनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून याला स्टे लावला होता 2 वर्षे या कामाला। त्याच्यानंतर इथे एक सामाजिक न्याय भवन देणार होते, पण ते देता येत नाही अशी मागचं सरकार बोलले। पण या सरकारला आपण विनंती करू, इथं मातंग समाजाचे एवढा लोक येतो त्यांच्यासाठी एक छोटंसं भवन बांधून देण्यात यावा एवढं सरकारची मागणी करतो। आणि आज जो जुल्लूस आहे लोकांना, एक खुडे साहेबांनी जे कार्यक्रम चालू केलाय ज्यूसचा, काही सकट साहेबांनी तिकडे जेवण चालू केलंय, काही नाश्ता करतात, काही पाणी वाटप करतात। आप्पासाहेब अवसरेंनी सकाळपासून जेवण तिकडे चालू केले। असे विविध कार्यकर्ते संघटनामार्फत सगळ्या सुविधा इथं दिल्या जातात। इथं मेडिकल कॅम्प लागलं जातं। आम्ही हर टायमाला मातंग समाज असून द्या, इतर समाज असून द्या, आमचा मातंग समाज इतर समाजांना पण हर एक गोष्ट सोशल वर्क, जेवण वाटप असून द्या, काही गोष्ट असून द्या, आम्ही करतच असतो। आज आमचा अण्णाभाऊची जयंती, आम्ही सर्व कामधंदा सोडून इथे सकाळपासून फक्त लोकांच्या सेवेसाठी, त्याच्यानंतर आम्ही इथं कम से कम 30-40 हजार माणसाचा ज्यूस वाटप चालू आहे। खूप सुंदर असते। त्याच्यानंतर तुमचे योगेश शिंदे असते, विशाल खूप सुंदर असते, लक्ष्मण खुडे, ओम खुडे, मोहम्मद शेख आहेत, सर्व गोष्ट आहेत। आम्ही सर्व मिळून या सर्व गोष्ट इकडे करत असतो। तर का आम्हाला आमच्या मातंग समाजच्या एकही माणूस असा बोलला नाही म्हणजे तुम्ही काय आम्हाला इकडे व्यवस्था केली का नाही केली, कारण की सर्व येऊन जेवण खावण ज्यूस देऊन खुश होऊन जायला पाहिजे। आणि हर एक वर्षी आम्ही एवढे ताकद लढू, वेगळं काय करायचे करूया, हे आम्ही सर्व आमचा